मिरजेत वसुबारसने दिवाळीची सुरुवात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीने सुरू केलेल्या केंद्रावर महिलांनी गायीचे पूजन करून पोळ्यांचा नैवेद्य दाखवला। मिरजेत दीपावलीच्या पूर्वसंध्येला वसुबारस निमित्ताने महिलांनी गायीचे पूजन करून गोड पोळ्यांचा नैवेद्य दिला। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सुरू केलेल्या केंद्रावर सुमारे 200 पेक्षा जास्त गायींचे पूजन करण्यात आले। सुमारे 15 वर्षापूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीने हा उपक्रम सुरू केला होता। गोरक्षा समितीने विविध ठिकाणी कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी पकडून 2000 पेक्षा जास्त गायींना जीवदान देण्यात यश आले आहे। त्या गायीचे संगोपन करून आज पूजेनिमित्त त्यांना प्रत्येक केंद्रावर आणले होते। शहरातील सुमारे 30 केंद्रावर आज 200 पेक्षा जास्त गायींचे पूजन करण्यासाठी आणल्या होत्या। त्यामध्ये पोंगनोर, काँग्रेस, देवणी, गीर गाय व महाराष्ट्राची चप्पल अशी खिलार देसी गायींचा समावेश आहे। यावेळी सुनील चिपलकट्टी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे पदाधिकारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आजपासून खरी म्हणजे दिवाळीची सुरुवात, दिवाळीचं पहिलं पान किंवा पहिलं पाणी म्हणतोय, तर वसुबारस दिवशी गाय वासराची पूजा करून आपण दिवाळीची सुरुवात करतो। साधारण 15 वर्षापूर्वी नारायण जोशी काका गुरुजींनी आम्हाला हे वसुबारस सार्वजनिकरित्या करण्याची प्रेरणा दिली। गेली 15 वर्षे झालं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं मिरजेत आता 25 ठिकाणी वसुबारसचा सार्वजनिकरित्या कार्यक्रम चालू आहे। मिरजेत बऱ्याच ठिकाणी हा कार्यक्रम चौकात अति उत्साहाने साजरा केला जातो। माझ्या माहितीप्रमाणे मिरजेत सुरुवात झाली असावी सार्वजनिकरित्या वसुबारस करण्याची, आणि आता आपण बघतोय की आता आमच्या या केंद्राच्या ठिकाणी किमान 25 गायी वासरं आलेली आहेत। त्यातली बरीचशी गायी वासरं ही मिरजेत कतलीपासून जाताना वाचवलेली गोरक्षकांनी यात गायी वासरं असतात, आणि मिरजेत अशी बऱ्याच ठिकाणी आता वसुबारस पूजन मोठ्या धूमधडाक्यात उत्साहात शिवप्रतिष्ठानच्या वतीनं साजरं होतंय।